व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, there is a good news and bad news about CET. The bad news about CET विद्यार्थ्यांकरता आज आहे 5 एप्रिल. 5 एप्रिल संपली, 12 तारखेला परीक्षा, 12 तारीख गेली. त्यामुळे 5 एप्रिल उद्यापासून 6 एप्रिल ते 11 मे पर्यंत फक्त 36 दिवस हातामध्ये आहेत आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि असं तर बायोलॉजी हे सगळे विषय मिळून एक साधारणतः 60 ते 70 चॅप्टर्स विद्यार्थ्यांना प्रिपेअर करायचे आहेत. सो द बॅड न्यूज इज ओनली 35 to 36 days are remaining and the good news is 36 days still remaining. तर हे जे राहिलेले 36 days आहेत याच्यामध्ये आपण थोडंसं काय करता येईल आणि हे 35-36 दिवस जर का चांगला अभ्यास करून एज्युकेशनल करिअरला एक चांगली दिशा मिळणार असेल तर काय प्रयत्न करावा हे आपण आज बघू. एक देर इज अ व्हेरी गुड प्रोवर्ब, देर इज प्लेंटी ऑफ रूम ॲट द टॉप. हे सगळ्यांनी ऐकली असेल आणि त्याचा कन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू, देर इज प्लेंटी ऑफ रूम ॲट द बॉटम ऑल्सो. सो टॉप अप का बॉटम डाऊन हे या 36 डेजमध्ये तुम्ही जी काही मेहनत कराल हे त्याच्यावरती अवलंबून राहील. मी आता बसल्या जस्ट नंबर ग्लान्स करत होतो. आजची ही मीटिंग विद्यार्थ्यांकरता आहे का पालकांकरता आहे हा एक प्रश्न मनामध्ये आला, पण जागरूक पालक बघून हे फार आनंद वाटतो. सो विद्यार्थ्यांकरता काही जनरल टिप्स आहेत. जेव्हा सीईचा रिझल्ट लागतो तेव्हा अनेक क्लासचे विद्यार्थी भेटायला येतात. असेही काही विद्यार्थी असतात की त्यांना चांगले मार्क पडतात, काही विद्यार्थ्यांना अपेक्षित इतके मार्क पडतात, काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडतात. विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट समजते की ज्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले त्यांना चांगलं कॉलेज मिळत नाही, त्यांना जे पाहिजे ते कॉलेज मिळत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना जर का प्रश्न विचारले की तुम्ही क्लास लावला होता का, तर उत्तर येतं हो. पुस्तकं, नोट्स, मटेरियल जे काही पाहिजे ते अवेलेबल होतं का, तर उत्तर येतं हो. मग एक्झॅक्टली मार्क कमी पडण्याचं कारण काय? तर आतापर्यंतचा आमचा एक टीचिंगचा अनालिसिस केला. मी 30-40 वेळा 12वी शिकवलं असेल, एक 20-22 वेळा 9वी-10वी शिकून झालं असेल, हे 16-17 वेळा सीईटी शिकवत असेल मी. हा अनालिसिस केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांना जे मार्क पडतात त्याच्यामध्ये जर का क्लासचा वाटा आपण x इतका पकडला तर 10x इतका वाटा हा त्या विद्यार्थ्याच्या सेल्फ स्टडीचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला जे मार्क पडतात ते क्लासमधून ज्या नोट्स मिळतात त्याच्याबरोबर तो विद्यार्थी स्वतः किती मेहनत घेतो याच्यावरती अवलंबून आहे. मग हा जो काही रिमेनिंग 36 डेचा टाइम स्पॅन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये मी काही टिप्स देतो. या थोड्याशा जर तुम्ही फॉलो केल्या तर डेफिनेटली मार्क वाढायला मदत येईल. सो पहिली टीप किंवा पहिलं एक छोटं लॉजिक असेल. 12वीचा पेपर तुम्ही केमिस्ट्रीचे 40-40 मार्काचे लिहिले, फिजिक्स 40-40 मार्काचे लिहिले, तुम्हाला 40 पैकी 25 मार्क पडले काय किंवा 30 मार्क पडले काय फारसा फरक पडत नाही. दॅट विल जस्ट गिव्ह यू द पर्सेंटेज. पण सीईटी मध्ये 40 मार्क पडले काय आणि 45 मार्क पडले काय, देयर इज व्हेरी बिग डिफरन्स. एकेका मार्कामुळे कॉलेजचे ऍडमिशन जातात. त्यामुळे जी चूक विद्यार्थ्यांनी 12वीत केली असेल, काही विद्यार्थ्यांनी, सगळ्यांना एका तराजूमध्ये तोडणं योग्य नाही. काही विद्यार्थ्यांनी जर का काही टॉपिक्स ऑप्शनल टाकायची चूक जर का केली असेल तर ती सीईटीला कृपया करू नका. काही चॅप्टर्स असेल, केमिस्ट्री पण जर का कन्सिडर केला तर कोलॅबिलिटी प्रॉपर्टीज, थर्मोडायनामिक्स, न्यूक्लिअर केमिस्ट्री, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, काही चॅप्टर्स असेल की ज्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स असते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची टेंडन्सी अशी असते की न्यूमेरिकल्स म्हटल्यानंतर ऑप्शन. सीईटीला कुठलाही टॉपिक इव्हन एक सेंटेन्स सुद्धा ऑप्शनला टाकू नका. सीईटीचा पेपर जो सेट करतो त्याच्यावरती असं कुठलंही बंधन नाही की एखाद्या टॉपिक मधला एकच क्वेश्चन विचार का एका टॉपिकमध्ये 10 क्वेश्चन विचार. ते त्या पेपर सेटरवरती अवलंबून असतं की त्यांनी कुठल्या टॉपिकमध्ये कुठले क्वेश्चन्स सीईटीच्या पेपरमध्ये प्राप्त करावे. साधारणतः अभ्यास करताना 10वीला जे 12वीला जे चॅप्टर वाईज वेटेज होतं ते समोर ठेवून अभ्यास करा. ज्या चॅप्टर्सना वेटेज जास्त आहे, मग थर्मोडायनामिक्स असेल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल, आयनिक इक्विलिब्रियम असेल, हॅलोजन डेरिव्हेटिव्ज असेल, अल्डिहाइड सीक्वेन्स असतील, सो ज्या चॅप्टर्सना जास्त वेटेज आहे त्याचे भरपूर एमसीक्यू सॉल्व्ह करा. मग सीईटी ही काही परीक्षा पाठांतराची नाही आहे आणि मी जर का 5,000 एमसीक्यू सॉल्व्ह केले तर 5,000 एका येईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे अभ्यास करताना पाठांतरावरती जास्ती भर न देता जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्याच्यावरती भर द्या. आता सीईटीच्या पेपरमध्ये काही क्वेश्चन असे असतात की जे इन्फॉर्मेशन बेस असतात, काही क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस असतात. आता ज्या विद्यार्थ्याचं टेक्स्टबुकचं रिडिंग चांगलं त्याला इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन फार छान येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेझॉन वॉज डिस्कवर्ड बाय होम, जपनीज सायंटिस्ट होता, त्याला 1952चा नोबेल प्राइज होता, त्यांनी तो मेझॉन डिस्कवर केला. आता थेरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल ट्रान्झिशन. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला वाचली तर समजेल. त्यामुळे काही काही जे इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे, एक इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन जर का चांगले जमायला पाहिजे असेल तर टेक्स्टबुक्स रिडिंग केलं पाहिजे.
आत्ताही क्लासमध्ये शिकवताना काही काही विद्यार्थ्यांना मी गोष्टी अनेकदा म्हणतो की सगळ्यात सोपं काय असेल तर न्यूमेरिकल, आणि त्यातल्या एक स्टेप अवघड काय असेल तर थेअरी. कारण थेअरीला पाठांतर आणि जनरल टेक्स्टबुक्स रीडिंग हे फार छान लागतं. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा क्वेश्चन येतो की मग टेक्स्टबुक कुठलं वाचावं, कारण केमिस्ट्रीला 7 ते 8 ही बोर्डाने रिकमेंड केलेली टेक्स्टबुक्स आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांनी 12वीत कुठे ना कुठेतरी क्लास लावला असेल, त्या क्लासमध्ये तुम्हाला नोट्स मिळाले असतील. सो तुम्हाला ज्या नोट्स क्लासमधून प्रोव्हाइड केल्या गेल्या आहेत 12वीच्या थेरी नोट्स ते आहेत, प्लस सीईटीच्या ज्या काही नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या असतील त्याच्या सुरुवातीला पण एक थेरी समराइजमध्ये असेल ती थेरी, आणि प्लस एखादं सँक्शन बुक. एवढं जरी तुम्ही सारखं गोथ्रू केला तरी तुमचा जो बेस कॉन्टेक्स्ट आहे हा चांगला होईल. 50 मार्कातले 30 ते 35 क्वेश्चन्स हे तुम्हाला अगदी कॉन्फिडेंटली, आणि टेक इट फ्रॉम मी, टेक्स्टबुकचं रीडिंग चांगलं असेल आणि थोडेफार तुम्ही स्मार्ट असाल तर 50 पैकी 30 ते 35 क्वेश्चन्स हे तुम्हाला कन्फर्म एक अटेम्प्ट करता येतीलच. त्यामुळे टेक्स्टबुकचं रीडिंग हे अतिशय खरं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट त्याची एक टाइम टेबल करा आणि पेपर सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. आता टाइम टेबल करायचं म्हणजे नक्की काय करायचं. बरेचदा विद्यार्थी म्हणतात की आमचे 8 तास क्लासमध्ये जातात, मग आम्ही अभ्यास कधी करायचा. 35 दिवसात अभ्यास करून जर का करिअरला, एज्युकेशनल करिअरला जर काही नवीन दिशा मिळणार असेल तर पुढचे 35 दिवस मेहनत केला काही हरकत नाही. फिजिक्स प्लस केमिस्ट्री कंबाईन पेपर असतो 100 मार्काचा, आणि मॅथ्स किंवा बायो पेपर असतात सेपरेटली 100 मार्काचे. त्यामुळे फिजिक्स प्लस केमिस्ट्री साधारणतः डेली 1 ते 1.5 तास अभ्यास करावा, आणि मॅथ्स आपण साधारणतः 1 ते 1.5 तास अभ्यास करावा. जास्ती केला तर आनंदच आहे. हे सगळे मिळून 5 ते 6 अभ्यास होतो क्लास व्यतिरिक्त, आणि 7 ते 8 तास तुमच्या क्लासमध्ये जात असतो. सो या 1.5 तास अभ्यास करायचा म्हणजे नक्की करायचं काय. क्लासमध्ये जे एमसीक्यूच्या क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड केले असतील किंवा ज्या एमसीक्यूच्या क्वेश्चन बँक तुमच्याकडे असतील त्याच परत सॉल्व्ह करा. मग एक वेळ अशी की त्यातले काही क्वेश्चन्स आहेत की तो क्वेश्चन बघितला की तुम्हाला आन्सर क्लिक केले, तिथे तुमचा थोडासा अभ्यास होत जातो आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल येत जाते. बरेच विद्यार्थी काय करतात, अनेक पब्लिकेशनची पुस्तकं आणून ठेवतात, त्यातले क्वेश्चन्स वाचतात, एखाद्याचं उत्तर सापडणार नाही तर मागे बघतात. जर का मी क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करत असेल त्याचं उत्तर मी जर का बी बघितलं तर मी जेव्हा क्वेश्चन नंबर 2चं बी बघतो तेव्हा माझा एक डोळा क्वेश्चन नंबर 3ला डी आहे का सी आहे याच्यावरती पण जातो. त्यामुळे क्वेश्चन नंबर जेव्हा तुम्ही 3चा स्टडी करता तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी माहीत असतं. एमसीक्यूज जे तुम्हाला ज्या क्वेश्चन बँक असतील ते स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. फिजिक्स प्लस केमिस्ट्री 90 मिनिटाचा पेपर आहे. 10 मिनिटं वाढले पण आपण कशी वाढले काय वाढले त्याचं आपल्याकडे फारसे डिटेल्स नसल्या काय नाही. 90 मिनिटच अवेलेबल आहेत असं समजून अभ्यास जर का केला तर प्रत्येक क्वेश्चन वाचून तो अनालिसिस करून त्याचा अप्रोप्रिएट ऑप्शन हायलाईट करायला मॅक्सिमम 53 ते 54 सेकंद मिळतात. मग केमिस्ट्री आणि फिजिक्स हा कंबाईंड पेपर असतो. 1 ते 50 फिजिक्स आणि 51 ते 100 पुढे केमिस्ट्री. ज्यांना मॅथ्समध्ये चांगले मार्क आहेत, एक विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी होती क्लासला ज्याला मॅथ्समध्ये 100 पैकी 100 आहे, पण फिजिक्स प्लस केमिस्ट्री म्हणून 48 मार्क आहे. मग तिच्याशी जेव्हा इंटरॅक्शन केली तेव्हा तिला विचारलं की असं का झालं, तुला काय वाटतं. तर ती म्हणते सर मी पहिल्यांदा फिजिक्सचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात केला आणि फिजिक्समध्ये माझा वेळ गेला, केमिस्ट्रीला वेळ मिळाला नाही. आता 90 मिनिटं आहे, 45 मिनिटं जरी आपण 2 विषयाला गृहीत धरली तरी केमिस्ट्रीचा जो पेपर सेट आहे तो इतका काही असा नसेल की तुमचा केमिस्ट्रीचा पेपर 20 मिनिटात व्हावा आणि राहिलेला सगळा वेळ तुम्ही फिजिक्सला द्यावा. त्यामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जो प्रॉपर इक्विलिब्रियम आहे हा तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना जमला पाहिजे. मग याच्याकरता जे केमिस्ट्रीचे तुम्हाला सोपे क्वेश्चन्स वाटतात, प्रत्येकाला फॉर्मॅट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा वेळ असतो. सो तुम्हाला जे त्यातल्या सोपे क्वेश्चन्स वाटतात केमिस्ट्रीचे किंवा फिजिक्सचे ते पहिला हायलाईट करून घ्या. केमिस्ट्रीला अगदी 45 मिनिटं जरी नाही गेली तरी केमिस्ट्रीचे 50 एमसीक्यूज तुमचे 35 ते 40 मिनिटात जरी झाले तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं एक ॲडेड फिजिक्सचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायला मिळतात. दुसरी गोष्ट, एक मागच्या पास्ट पेपरचा जर का अनालिसिस तुम्ही केला तर केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये साधारणतः 12 ते 13 न्यूमेरिकल्स असतात की ज्या केमिस्ट्री 1 मध्ये बेसिस. त्यामुळे केमिस्ट्री असो नाही तर फिजिक्स असो न्यूमेरिकल सॉल्व्हिंगला पर्याय नाही. नुसतं थेरोटिकल आणि पाठांतर असेल तर जास्ती मार्क मिळण्याची प्रोबॅबिलिटी एकमेव आहे. पुढची गोष्ट अशी की विद्यार्थी म्हणतात की क्लासमध्ये आम्हाला ज्या नोट्स मिळाल्या त्या सफिशियंट आहेत का, तर त्या सफिशियंट आहेत. फक्त त्याच्यामध्ये एक वाक्य मी थोडंसं ॲड करतो, थोडं बोल्ड स्टेटमेंट आहे. आम्ही क्लासवाले विद्यार्थ्यांना नॉलेज अजिबात देत नाही. मग आम्ही काय करतो, वी प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन. जो चॅप्टर आहे त्याचे जे फॉर्म्युले आहे त्याच्याबद्दल अनुषंगाने येणारी जी इन्फॉर्मेशन आहे ते आम्ही विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करतो. मागाची सांगितल्याप्रमाणे एक वाटा जर का क्लासचा असेल तर त्याच्या एन टाइम्स वाटा हा विद्यार्थ्यांनी केलेला सेल्फ स्टडीचा असतो. म्हणजे एमसीक्यूज किंवा जी इन्फॉर्मेशन आम्ही क्लासमध्ये प्रोव्हाइड करतो तेच रिव्हिजन परत करणं, त्याच्यावर सेल्फ स्टडी करणं, त्याच्याकडून आपल्याला काही शॉर्टकट्स क्लिक होतात का ते बघणं, केमिस्ट्रीचे काही रिएजन्स असतील, कुठला रिएजन वापरल्याने काय रिएक्शन होतील त्याची समराईज करणं, आणि हे सगळं मीन मध्ये एका कागदावरती घेऊन
एका ड्रॉइंग पेपरवरती दिले, प्रत्येक ठिकाणी दिले ड्रॉइंग पेपर चिकटून ठेवणं हे विद्यार्थ्यांनी करावं. म्हणजे येता जाता सारखे तुम्ही 4 नॉलेज जरी बघितले तरी येता जाता अभ्यास हा फार छान होतो. विद्यार्थ्यांना क्लासमध्ये पिरियोडिक टेबल प्रोव्हाइड केले. मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आता आपल्याला 99 चेक एलिमेंट्स, फ्लिप-फ्लॉप एलिमेंट्स आहेत, सगळ्यांची नावं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाठ पाहिजे. पिरियोडिक टेबल्स वेगवेगळे असतील किंवा तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला कुठेही मिळेल, जे स्टँडर्ड चार्ट्स आहेत ते घरी प्रत्येक ठिकाणी लावून ठेवा आणि येता जाता जर कधी तुम्ही समराईज केले तर डेफिनेटली त्याचा फायदा हा सीईटीला होईल. दुसरी गोष्ट अशी की आता सीईटीचा जर का आपण विचार केला तर त्याला सिलेबस कुठला आहे, तर त्याला कंबाईंड सिलेबस आहे. कंबाईंड सिलेबस म्हणजे 11वीचे बेसिक्स म्हणजे विद्यार्थ्यांचे चांगले आहेतच आणि 12वीचे सिलेबस, असा कंबाईंड सिलेबस हा सीईटीला असतो. सीईटीचा पेपर जरी 12वीच्या सिलेबसवरती असला तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्वेश्चनमध्ये 11वीचे बेसिक्स हे लागतातच. म्हणजे पाढे पण तुम्हाला आता 12वीचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करताना पाढे जर का पाठ असेल तर त्याचा एक ॲडेड बेनिफिट हा मिळतो की जिथे न्यूमेरिकल्समध्ये आपला वेळ वाचतो आणि तो नंतर एखादा क्वेश्चन जर का डिफिकल्ट वाटला तर तो सॉल्व्ह करताना तो वेळ आपण वापरू शकतो. दुसरी गोष्ट, जर का तुमच्याकडे काही शॉर्ट नोट्स तयार असतील तर या शॉर्ट नोट्स गोष्ट करा. क्लासमध्ये ज्या नोट्स आम्ही प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये डिटेल शॉर्ट नोट्स असतात, डिटेल क्वेश्चन आन्सर्स असतात आणि प्रत्येक चॅप्टरच्या शॉर्टकीज असतात. सो थेरॉटिकल क्वेश्चनचा अभ्यास करताना ते आहे नोट्स जे गोष्ट करण्याचे पर्याय नाही. आणि जितकं तुम्ही सारखे तेच क्वेश्चन्स तेच मटेरियल कराल कालांतराने त्याचं नॉलेजमध्ये फिक्सेशन होत जातं. बरेचदा विद्यार्थ्यांना क्लासमध्ये करायचे असं जाणवत असेल की कधी कधी टीचरचं स्पीड आणि विद्यार्थ्यांचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा स्पीड हा मॅच होत नाही. याचं कारण असं टीचरचे ऑलरेडी 50 वेळा रिव्हिजन झाले आणि विद्यार्थ्यांचे एकदा पण नाही झाले. त्यामुळे स्पीड आणि ॲक्युरसी या दोन गोष्टी आपल्याला सीईटीमध्ये लागतात, पण स्पीड ॲट अ कॉस्ट ऑफ ॲक्युरसी हे चालत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच क्वेश्चन्स आन्सर्स सीईटीचे इन्स्टिट्यूट सॉल्व्ह करताना एक क्वेश्चन आपला कमीत कमी 45 ते 50 सेकंदामध्ये कसा संपेल याची प्रॅक्टिस करा.